वैष्णवीचा जो हुंडाबळी गेलेला आहे त्या संदर्भातल्या अपडेटेड टॉप 9 बातम्या। राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। शिवाजीनगर कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात सासरा राजेंद्र हगवणे आणि वैष्णवीचा दीर सुशील हगवणेला अटक। अटकेनंतरही राजेंद्र हगवणेचा उद्दामपणा कायम। हगवणेला पश्चाताप नाहीच। सुनेच्या आत्महत्येनंतर पश्चाताप होतो का? पत्रकाराच्या प्रश्नावर हगवणेने नकारार्थी मान हलवली। अटकेआधीची राजेंद्र हगवणेची सीसीटीव्ही दृश्य समोर। मित्रांसोबत हॉटेलमध्ये जेवताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस हगवणेपर्यंत पोहोचू शकल्याची माहिती। निलेश चव्हाणनेही स्वतःच्या पत्नीचा छळ केल्याचं समोर। स्पाय कॅमेरानं पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडिओ काढल्याचा आरोप। 2019ला गुन्हा दाखल तर वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात निलेश चव्हाणवरही गुन्हा दाखल। वैष्णवीच्या जावेने तक्रार केली तेव्हाच कारवाई का नाही? चाकणकरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल का होऊ नये? रोहिणी खडसेंचा निशाणा। राजेंद्र हगवणेंच्या घरात 3 बंदूक परवाने असल्याची माहिती तर गुन्हा दाखल असूनही निलेश चव्हाणांकडे बंदुकीचा परवाना असल्याची माहिती। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आतापर्यंत 12 जणांची साक्ष नोंदवलेली आहे। वैष्णवीला नवरा शशांकने मारहाण केलेला पाईप जप्त करण्यात आलाय। मारहाणीमुळे प्रकरणात आणखी एक कलमाची वाढ झाली। 22 जूनपासून सुप्रिया सुळे राज्यात लढा उभारणार। हुंडामुक्त महाराष्ट्र आणि हिंसामुक्त कुटुंबाचं उद्दिष्ट हीच वैष्णवीला खरी श्रद्धांजली ठरेल। सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी छावा संघटनेने रुपाली चाकणकरांना जाब विचारला। लवकर ऍक्शन घेतली असती तर हे घडलं नसतं। छावा संघटना आक्रमक।